नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत असा डोसा. तुम्ही ह्या डोशावरती जाळी पाहू शकता. आपण याच्यामध्ये इनो किंवा सोडा काहीही वापरलेलं नाही, तरीही अगदी छान कुरकुरीत असा हा डोसा इथे तयार होतो. अगदी घाईगडबडीच्या वेळेत 10 मिनिटांमध्ये तयार होणारा हा साधा सोपा नाश्त्याचा पदार्थ आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी इथे मी रवा घेतलेला आहे. ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1-2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे डोसा हा छान असा कुरकुरीत तयार होतो. त्यानंतर 2 चमचे दही घेतलेलं आहे. दही थोडंसं आंबट होतं, त्याच्यामुळे कमी घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर दही आंबट नसेल तर तुम्ही दह्याचं प्रमाण इथे वाढवलात तरीही चालेल. आता दह्याच्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. तर मी ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे पाणी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला झाकण लावून छान असं बारीक बॅटर हे मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. छान असं हे पीठ फिरवल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. याच्यामध्ये आपण इनो किंवा सोडा काहीही वापरणार नाही. तर अशा वेळी आपल्याला हे जे पीठ आहे ते छान असं फेटून घेण्याची गरज असते. तर इथे तुम्ही जवळजवळ मी 2 ते 3 मिनटं या पद्धतीने हे पीठ जे आहे ते छान असं फेटून घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपल्याला 10 मिनटासाठी हे पीठ बाजूला असंच ठेवून द्यायचं आहे. आता आपण एक चटणी बनवायला घेऊया. त्याच्यासाठी अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेत. त्याच्यानंतर इथे मी अर्धी वाटी घेतलेत भाजकी डाळ आणि त्याच्यानंतर घालायचं आहे मूठभर कोथिंबीर, 1 हिरवी मिरची. तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये शेंगदाणेही तुम्ही वापरू शकता. आता याला झाकण लावून छान अशी बारीक चटणी आपण मिक्सरला वाटून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी बारीक चटणी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून वाटून घेतलेली आहे. आता आपण ही एका बाउलमध्ये किंवा छोट्या कढईमध्ये काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर चटणी पातळ आवडत असेल तर थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड केलं तरीही चालेल. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घालून पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित चटणी मिक्स करून घेऊया. आता चटणीला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी, त्यानंतर घालायचं आहे जिरे. आता याच्यामध्ये घालायचं आहे हिंग आणि कढीपत्त्याची पाने. आता ही कडकडीत फोडणी जी आहे ती अशीच आपण चटणीवरती घालून घेऊया आणि चटणी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि इथे आपली झटपट तयार होणारी अशी ही खोबऱ्याची चटणी तयार आहे. तर आता आपण डोसा बनवायला घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण इथे जे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवलं होतं ते पुन्हा एकदा घ्यायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित असं 1 मिनिट 2 मिनटं आपल्याकडे जर वेळ असेल तर छान असं फेटून घ्यायचं आहे. तर पहा पुन्हा 1-2 मिनटं मी छान असं हे पीठ जे आहे ते फेटून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी या पद्धतीने झालेली आहे. तवा गरम करून घेतला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यावर थोडासा पाण्याचा हात शिंपडून तवा छान असा कोरडा करून घ्यायचा आहे. याच्यामुळे तव्याला आपला जो डोसा आहे तो चिकटत नाही. तर पहा आता जेवढा तुम्हाला डोसा लहान किंवा मोठा बनवायचा आहे त्यानुसार याच्यामध्ये पीठ घालायचं आहे. आणि व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे याच पद्धतीने सेम एकाच बाजूला फिरवत आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे. आता थोडासा डोसा शेकला गेल्यानंतर वरच्या साईडने इथे मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. तुम्ही तूपही लावू शकता. आणि इथे तुम्ही पाहू शकता हलकीशी या पिठाला जाळी आलेली आहे आणि छान असा क्रिस्पी डोसा हा इथे तयार झाला आहे. अगदी काहीच मिनटामध्ये पाहू शकता त्याच्या कड्याही आपोआप मोकळ्या झालेत आणि छान असा कुरकुरीत डोसा इथे तयार झालेला आहे. तर पुन्हा एक डोसा इथे आपण घालून पाहूया. त्याच्यासाठी सेम प्रोसेस करून घेतली, ती म्हणजे
तेल लावून त्यानंतर तव्याला पाण्याचा झपका देऊन तवा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा डोसाचं जे पीठ आहे ते तव्यावरती घालून एक साईडला फिरवत आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी सुंदर जाळी डोशाला पडलेली आहे। पुन्हा एकदा हलक्या हाताने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि अलगद तुम्ही इथे पाहू शकता ह्याच्या कड्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत आणि अगदी छान सुरेख कुरकुरीत असा हा डोसा इथे तयार झालेला आहे। ज्वारीचा डोसा आहे त्यामुळे पौष्टिक आहे। अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।